हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे रोडगे, जे की महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये याला रोडगे म्हणतात। तर बाहेर पण याला खूप ठिकाणी बनवतात, राजस्थान, यूपी, बिहार त्या साईडने पण अशा छोटे छोटे बनवतात रोडगे। तर बाहेर मला माहिती नाही याला काय म्हणतात, पण आमच्या तिकडे याला रोडगे म्हणतात। आणि ही जी साईज आहे ती छोटी आहे, याच्यापेक्षा डबल न साईज असते बघा तिकडे। आणि ते आवणमध्ये न बनवता आपलं नॉर्मली मातीच्या आहारामध्ये भाजून याला असं मस्त बनवतात। तर मी इथे तुम्हाला आवणमध्ये दाखवलंय आणि झालं तर कढईमध्ये पण एखाद्या वेळेस नक्की दाखवेन। तर इथे मी काय केलंय, भाजीची तयारी केली आहे। आंबट चुका घेतलाय, त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकलंय आणि 2 ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ टाकलंय। आणि आता मी रोडग्याची तयारी करतेय। तर याचं गावाकडे ना नॉर्मली जाडसर पीठ दळून आणतात, पण माझ्याकडे नव्हतं, तर मी नॉर्मली जे चपातीचं पीठ असतं आपलं रेग्युलर ते घेतलंय। तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1/2 कप इथे मी रवा घेतलाय। तर नॉर्मली तुमच्याकडे मेजरमेंटचं नसेल तर 2 वाटी पीठ घेतल्याच्या नंतर अर्धी वाटी तुम्ही रवा घेऊ शकता। आणि थोडासा जिरा टाकलंय आणि थोडासा ओवा टाकलाय। तर याने खूप छान टेस्ट येतं आणि स्मेल पण खूप भारी येतो ओव्याने। तर जिरं मी थोडंच टाकलंय आणि ओवा थोडासा जास्त घेतलाय। तर इथे मी तेल घेतलंय, एक मोठा चम्मच भरून असं तेल घेतलंय बघा। तर त्याला मी गरम केलंय आणि थोडंसं हलकंसं थंड होऊ दिलंय, जास्त पण थंड नाही होऊ दिलंय। आणि इथे मी याच्यामध्ये दोन टेबलस्पून मीठ टाकलंय, म्हणजे टेस्टनुसार तुम्हाला मीठ टाकायचंय। तर बघा, आणि तेल पण जास्त थंड नाही होऊ द्यायचंय, थोडंसं हलकंसं गरम राहू द्यायचंय आणि याच्यामध्ये ऍड करायचंय बघा। मस्त असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आणि तेल याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर पण एकदम स्टार्टिंगला तर चम्मचने हलवा, जेणेकरून हात जळणार नाही। आणि त्याच्यानंतर हाताने मस्त याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय, की जे आपण हातामध्ये याला पकडू तर असा मस्त गोळा झाला पाहिजे त्याचा, अशा प्रकारे त्याला चांगलं मिक्स करायचंय। आणि मी इथे बेकिंग पावडर घेतलीये 1 टीस्पून, म्हणजे हे फक्त एवढं आहे की थोडंसं हलकंसं फुलण्यासाठी आहे, बाकी काहीही नाहीये। पण छान बनतो, सॉफ्ट बनतो याने पण रोडगा चांगला, आणि मऊ लागतो, जास्त कडक पण नाही बनत। आणि डाळ पण बनतीये बघा। आणि हे बघा, मी याचं मस्त असं सॉफ्ट असं पीठ चांगलं मळून घेतलंय बघा। जास्त पण कडक नाही बनवलंय आणि जास्त पण सॉफ्ट नाही बनवलंय, मीडियम बनवलंय। आणि आता याला वरच्या साईडने हलकंसं तेल लावून याला असंच थोडंसं 5 किंवा 8-9 मिनिटं ठेवलं तरी चालेल, जास्त काही ठेवायचं काम नाहीये याला। आणि बघा, मी हलकंसं वरतून तेल लावतीये, खूप छान बनतात। आणि याला शेप असं जास्त गोल एकदम असं गोल नका बनू, हलकंसं त्याचं म्हणजे जे क्रॅक वगैरे आलेत नाही याला, म्हणजे लाईन्स वगैरे बघा दिसताय ना, तर ते तसेच ठेवायचे, जास्त काही असं गोल गिटिंग नाही बनवायचंय त्याला। असं नॉर्मलच असं त्याला तोडायचं आणि हलक्या हाताने गोल गोल फिरवायचं आणि ठेवून द्यायचं, बस। अशा प्रकारेच मी बनवले, याला कुठलाही शेप वगैरे देऊ नका, हे असेच छान लागतात। आणि इथे डाळ पण आपली मस्त सॉफ्ट शिजलीये, तर चांगलं मिक्स करून घ्यायचंय याला पण, डाळीला पण शिजलीये डाळ, तर मी बाजूला काढून ठेवून दिलीये। तर मी तोपर्यंत काय करते, जे रोडगे आहे तर त्याला अवनमध्ये मी कुक करतेय। तर तुमच्याकडे अवन नसेल तर तुम्ही याला कढईमध्ये पण बनवू शकता। तर अवनला मी इथे प्रीहीट केलंय। तर नॉर्मली आपण केक जसं बनवतो ना, तर तसंच हे पण तुम्ही बनवू शकता, की जसं कढईमध्ये खाली मीठ टाकायचं, त्याच्यावरती स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरती प्लेट ठेवायची। फक्त एवढं आहे की अवनमध्ये कसं 16 मिनिटामध्ये होऊन जातं, तर नॉर्मली कढईमध्ये जेव्हा बनवसान तर तेव्हा तिथे जास्त टाइम लागू शकतो, 20 मिनिटं लागू शकतात। तर इथे मी जे डाळीचा तडका आहे त्याची तयारी करतेय डाळीला। तर इथे जिरा, मोहरी आणि अद्रक आणि लसणची पेस्ट टाकली, जिंजर गार्लिक पेस्ट, आणि कांदा आणि हळद
आणि मिरची पावडर आणि इथे मी टेस्ट अकॉर्डिंग इथे मीठ टाकलंय बघा. याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि चांगला जो कांदा आहे तो पण चांगला ब्राऊन लालसर होऊ द्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे मी पूर्ण जे डाळ भाजी बनवली आहे त्याची, तर ती पूर्ण नाही टाकणार आहे. ते माझ्या मुलाला थोडंसं काढून ठेवणार आहे. तो जास्त त्याला स्पायसी आवडत नाही, त्याच्यासाठी मी थोडंसं काढून ठेवलंय. आणि हे बघा आपली भाजी तयार झाली आहे. कोथिंबीर याच्यावरतून मस्त टाकायची आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे. खूप छान लागते अशा पद्धतीची पण भाजी. आंबट चुका नसेल तर तुम्ही इथे पालकही यूज करू शकता. पालकची भाजी पण खूप छान लागते. आणि काहीच नसेल तर साधं नॉर्मल तुरीच्या डाळीचं जे वरण असतं प्लेन, ते पण याच्यासोबत खूप भारी लागतं, खूप भन्नाट लागतं बघा. आणि विचारू नका, हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि होळी येते तर होळीच्या दिवशी न करता धुलीवंदनच्या दिवशी करा. धुलीवंदनच्या दिवशी तुम्ही बनवू शकता ही रेसिपी. आणि होळीच्या दिवशी आमच्याकडे कसं पुरणपोळी बनवतात, तर आम्ही ही रेसिपी नाही बनवत. आम्ही ही धुलीवंदनच्या दिवशी ही रेसिपी बनवतो आणि खातो. जे रोडगे आहे ते धुलीवंदनच्या दिवशी बनवतो आणि खातो. तर हे बघा किती मस्त असे झालेत बघा. वरच्या साईडने जे क्रिस्पी झाले, कडकपणा आलाय आणि आतून जे आहे ते खूप मऊ आहे आणि एकदम परफेक्ट झालेत. जेव्हा तुम्ही कढईमध्ये बनवसाल तर असाच कलर येणार, नक्की असाच कलर येणार, असं जळणार वगैरे काही नाही आणि खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा धुलीवंदनच्या दिवशी. जर का होळीच्या दिवशी तुमच्याकडे पुरणपोळी नसेल बनवत तर तुम्ही ही पण रेसिपी बनवू शकतात, खूप भारी लागती. तर बघा इथे मी 3 रोडगे आहे, तर त्याला मी तुम्हाला तोडून दाखवतीये, खूप छान लागतात. तर इथे मी सुकामेवा पण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी 3 रोडगे चांगले असे मस्त तुम्हाला दाखवलेत आणि तोडून ते थंड होण्यासाठी मी ठेवले. तर याचं चांगला मस्त असं बघा किती छान एकदम खूप मऊ असं, पण गरम होते तर मला जास्त काही तुम्हाला दाखवता नाही आलं. तर इथे मी तूप घेतलंय आणि त्या तुपामध्ये मी चांगलं मस्त याला भिजवून घेणार आहे. जर का तुम्ही फर्स्ट टाइम बनवत असेल तर याला नक्की पूर्ण तुपामध्ये भिजवा, खूप छान लागतात. आणि बघा अशा प्रकारे हे ऑलरेडी गरमच होते, तर मला तूप काही गरम करायचं काम नाही पडलं. तर मी असंच तूप त्याच्यावर सोडलं आणि ते हळूहळू पतलं होऊन गेलं. बघा किती छान मस्त, किती भारी वाटतायत ना. तर तुम्ही नक्की ट्राय करा बघा, ही रेसिपी खूप छान लागते. तर आवड नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकतात. कढईमध्ये पण खूप इझी आणि खूप लवकर होतं, जास्त काही टाइम लागत नाही. तर मी पण एखाद्या वेळेस तरी दाखवेनच तुम्हाला कढईमध्ये बनवून. कढईमध्ये फक्त एवढं आहे की थोडंसं 5 किंवा 10 मिनिटं एक्स्ट्रा लागू शकतात. आवणमध्ये स्पेसिफिक टाइम म्हणजे त्यांचा फिक्स टाइम असतो, तर त्या टायमामध्ये होऊन जातं बघा हे. जर का साईज मोठी घेतली तर आवणमध्ये पण थोडासा टाइम लागू शकतो, असं काहीही नाहीये. तर इथे मी 2-3 मॅश केले आहेत ना, तुम्हाला जे फोडून दाखवले आहेत तर ते चांगले असे बारीक करून घेतले आणि थंड होऊ दिलंय. आणि त्याच्यानंतर मी याला मिक्सरमध्ये फिरवलंय. असं मस्त जास्त बारीक नाही करायचंय, थोडंसं जाडसर ठेवायचंय, कारण की आपल्याला याचा सुकामेवा बनवायचा आहे. हा सुकामेवा एवढा भारी लागतो ना, खूप भारी लागतो. हा पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतं. मला तर, माझ्या हस्बंडला तर हेच आवडलं होतं, सुकामेवाच आवडला होता. तर हा पण खूप सोपा आहे. जे मी तुम्हाला रोडगेच 2-3 जे तोडून दाखवलेत त्याचं चांगलं बारीक बनवलंय आणि ते मिक्सरमध्ये चालू बंद असं करून मी त्याला चांगलं फिरवलंय आणि अशा प्रकारे मस्त जाडसर त्याला ठेवायचंय. आणि बघा किती असं मस्त मोकळा असा झालाय तो, म्हणजे एकदम परफेक्ट 100% ते चांगलं बनणार म्हणजे बनणारच, फुल गॅरंटी आहे. आणि अशा प्रकारे जर का तुम्ही बनवसाल तर तो खूप भारी लागतो. तर इथे मी 2 वाटी साखर घेतली आहे आणि त्याला चांगलं असं बारीक करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर एक पॅन घेतलाय, तुम्ही काहीही घेऊ शकता, फक्त पातीला नका घेऊ, त्याच्यामध्ये प्रॉपर बनणार नाही. तर तुम्ही इथे कढई, पॅन जे असेल अवेलेबल ते घेऊ शकता. तर इथे मी काजू बदाम चांगले बारीक करून आणि मनुके टाकलेत 7-8. तर याला पण मी तुपामध्येच बनवतीये आणि चांगलं
त्याला फ्राय होऊ द्यायचे. आणि त्याच्यानंतर जो आपण मिक्सरमध्ये जे काढलंय, रोडग्याचं जे काढलंय, तर ते आपण त्याच्यामध्ये डायरेक्टली ॲड करू. आणि गॅस कमी ठेवायचा आहे, जास्त ठेवू नका, नाही तर खाली लागू पण शकतं, जळू पण शकतं. तर जी मी साखरची जी पावडर बनवली आहे, तर ती जी ॲड केली आहे मी वरतून आणि गॅस बंद केलाय. गॅस ऑन नका ठेवू. जेव्हा तुम्ही साखर टाकसान तेव्हा गॅस ऑफच ठेवायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर हे बघा, मी प्लेटची तयारी करतेय. तर एका छोट्या प्लेटमध्ये मी मस्त अशी जे भाजी बनवली ती टाकली, सुका मेवा टाकलाय आणि मस्त तुपामध्ये जे भिजवलेले रोडगे आहे ते मी ताटामध्ये ठेवतेय. एवढं भारी वाटतंय ना जेव्हा ताटामध्ये आपण तुपातून काढून ताटामध्ये ठेवतो. खूप छान लागती रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थँक यू. बाय बाय.